कपिकुळी हनुमंत मस्तकही पायावरी या वारकरी संताच्या ग्रामदैवत मारुतीरायाच्या नगरीत भगवान पंढरीनाथाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि गावकरी मंडळीच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहाचं वर्ष चौथे ग्रामस्थ मंडळी नेवरवाडी या नेवरवाडी नगरीमध्ये चालू असलेल्या सप्ताहातील आज दुसऱ्या दिवसाची सेवा गुरुनाम गुरु श्री गुरु नामधारक वैकुंठवासी सद्गुरु मोतीराम महाराज वैकुंठवासी नामधारक श्री गुरु मारुतराव महाराज वैकुंठवासी नामधारक आमचे आजोबा श्रीराम महाराज या थोर महात्म्यांची ही सेवा आहे। समस्त ग्रामस्थ मंडळी नेवरवाडीकर यांच्या वतीने पिंटू महाराजांच्या माध्यमातून थोडं माईक लांब ठेवतो एक बोटाच्या अंतरावर ते भन कुण करायला आता 4 टाकावर या दोन्ही वाजणाऱ्या लेकरा करता टाळ्या वाजवावर सगळे कसे चक्रधार वाजवली मध्ये मस्त घामागडत लेकर झालेत उगा नो माय घामाचा पैसा असते माझ्या हाताकडे बघू बघू चला म्हणजे सद्गुरु मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज आमचे आजोबा श्रीराम महाराजांची सेवा आहे। समस्त ग्रामस्थ मंडळी नेवरवाडीकर यांच्या माध्यमातून यांच्या वतीने पिंटू महाराजांच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा प्राप्त झाली। सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव श्रीमंत साधू साम्राज्य चक्रवर्ती संत त्रिभुवनातलं भूषण जगमान्य देवमान्य संतमान्य श्रीमंत साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा तुम्हा सर्व मनुष्य मात्राच्या जीवामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका आहे। आपण जेवढे माणूस म्हणून जन्माला आलोत की नाही प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर महाराजांच्या अभंगात देतात। तुमच्या आमच्या मनातल्या शंकेचं निरसन करतात महाराज समाधान करतात। तर असा वेळ मिळेल गुरु महाराज बुद्धी देतील तसं बोलायचा प्रयत्न करूया। गावाला येण्याचा पहिलाच योग आहे। खूप सुंदर मंडप साऊंड सिस्टीम गायक वादक माता मावल्या पुरुष मंडळी वातावरण चांगलं आहे। संपूर्ण गावकरी मंडळीला प्रथमतः अंतःकरणापासून धन्यवाद। आयोजन नियोजन करते संयोजक मंडळी तुम्हा सर्व मंडळीचं कौतुक करावं थोडं कमी समाज बी चांगला आहे। मंडप जसा आहे तसं मंडपाला शोभासारखी माणसं आहेत नाही तर काही गावात का नाही भला मोठा मांडव मध्ये 5च पांडव असते सांगाव संभाने ऐकाव खांबाने मस्त लांब का होईना परी माणसं बसले भेमुगीच्या शेंगाच्या रानात माणसं बसलेत की नाही रान धरू 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 काय लोकांना महाराजाचं भेव वाटते की काय नाही असं मस्त जवळ येऊन बसले की आता आम्ही 200 किलोमीटरवरून येतो तुम्हाला सांगायला आला जवळ बसून सांगितल्या 4 गोष्टी अधिक माणूस बोलते असं अनसट्यात येऊन बस जाऊ लांब लांब बसून काय तुम्हाला सांगावं आता आम्ही सांगितलं तुम्हाला कसं लक्षात येईल थोडं जवळ बसून बोललं की थोडं सोबत शहाणे माणसं पुढे या म्हणलं सुरुवातीला मी कमच भेव वाटले म्हणाल तुम्हाला काही मागे ना माहिती नो या इकडे वा हा जमलं बघा आता वा बसा वा हा जमलं बघा आता आणखी 2-4 आहेत कशा नाही या पुढे टोपी अय दस्ती या की पुढे आय भगवी दस्ती या वा या काय ना या लांब करून बसा मी काहीच म्हणणार बसा 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 इथं अलीकडे बसा लांब करा तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी काय अडचण नाही आता शरीर कमकुवत झाले मी खुर्ची घेतली नाही का मला काय हाऊस आहे का पण काय उभा टाकायचं आपलं नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा काय विनोदाचा भाग सोडा आनंद वाटला गावाला येऊन गाव भाविक आहे
मारुतऱ्याची कृपा गावावर आहे. मारुतऱ्याच्या आशीर्वादाने आपला परमार्थ गेली 4 वर्षापासून टिकून आहे. फार सुंदर सप्ताहाचं रूप गावकऱ्यांनी साजरे केले म्हणून पुन्हा शेवार गावकरी म्हणल्या धन्यवाद. थोडासा अभंगाचा विचार करूया. सज्जन हो, जेवढे आपण माणूस म्हणून जन्माला आलो प्रत्येकाच्या मनात काही शंका आहेत, काही प्रश्न आहेत. माणूस नाही की त्याच्या मनात शंका नाही. चांगला असो वाईट असो, माळकरी असो बिगर माळकरी असो, परमार्थातला असो संसारातला असो, भजने असो बिगर भजने असो, आस्तिक असो या नास्तिक असो, प्रत्येकाच्या मनात एक शंका आहे. काय शंका आहे? महाराज, जे माणसं चांगलं वागायलेत त्याचं चांगलं होऊन येईना आणि जी माणसं वाईट वागाले त्याच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडून याल्यात. आमच्या मनात शंका आहे, चांगलं वागून चांगलं होईना आणि वाईट वागून चांगलं व्हाले, वागाव कसं? आता काही माणसं आम्हाला बोलतात मी महाराज हो का इमानदारीनं म्हणला देवाशान म्हणलं का मग एक बी देवाचं काम चुकून वागाना म्हणला, हर गोष्टला देवदेवाच्या कामाला पुढे असतो म्हणला. देवदेवाचं काम म्हणलं गावात नंबर पहिला असते म्हणला. एवढी देवाच्या कामाला पुढे होऊन काम करून माझ्या मागलची दही दही आणि भनभनी सरण म्हणला. एक गेलं की एक आले म्हणला, एक गेलं की एक आले म्हणला, एक निस्तरलं की एक पुढे उभा राहिले म्हणला. एक खटा बुजला म्हणजे दुसरीकडे खटा पडायला म्हणला. खटी बुजविण्यात आणि भरण्यात जलम चालला म्हणला. महाराज, एवढं चांगलं वागून एवढं देवदेव करून माझ्या मागलची दही दही सरना, कशाला काही लागना, भिताडच आडवा आहे म्हणला. मध्ये आमच्या पलीकडून घर आहे म्हणला, त्याची 17 पट्टी राहीना, कीर्तनाला येईना, पोतीला येईना, पहिली पंगत काही सोडीना, पहिली पंगत जेवते पण वाढण घरला नेते म्हणजे. तेव्हा त्याला काहीच कमी नाही. घरात मायना पर त्याच्या अंगणात बी मायना गेले म्हणजे. देवदेवाच्या कामाला कत्तईच येईना, त्याला होऊन आले. आम्ही भजन करायला तरी आमच्या जीवनात होऊन येईना, असं का? याचं उत्तर महाराज आजच्या अभंगात सांगतात. ऐका ध्यान देऊन. चांगलं वागून जर कुणाचं वाईट होत असेल आणि वाईट वागून कुणाचं चांगलं होत असेल तर आत्ताच्या चांगल्या वागण्याचा आणि वाईट होण्याचा आणि वाईट वागून चांगलं होण्याचा अर्थार्थी काहीच संबंध नाही. चांगलं होते आणि वाईट होते या भजनाचा आणि चांगल्या वागण्याचा संबंध नाही. चांगलं वागून वाईट होते आणि वाईट वागून चांगलं होते हे सगळा खेळ ह्याच्या हातात आहे म्हणले. कशाच्या हातात आहे? आता तुम्ही याला नाव काही बी दिला पण वस्तू एकच आहे म्हणा की. आता याला कोणी कपाळ म्हणते, कोणी अदृष्ट म्हणते, कोणी संचित म्हणते, कोणी ललाट म्हणते, कोणी तकदीर म्हणते, कोणी नशीब म्हणते, कोणी किस्मत म्हणते. आता नाव वेगळे वेगळे आहेत पण सगळी वस्तू एकच आहे म्हणा की. तुम्ही तकदीर म्हणा, नशीब म्हणा, कपाळ म्हणा, अदृष्ट म्हणा. आजच्या अभंगात महाराज त्याला संचित म्हणले. भोग तो न घडी संचिता वाचोनी. आपल्या जीवनात जे चांगलं होते, वाईट होते, सुख येते, दुःख येते, या जन्माचा अर्थार्थी काही संबंध नाही. हे आपलं सुख दुःख देते, ते आपलं संचित देते. संचितातले भोग भोगल्याशिवाय गत्यंतर नाही, भोगावच लागतात. महाराज म्हणले भोग तो न घडे संचिता वाचोनी. आता कुण भोगले, कुणाला भोगाय आले, आपला बी नंबर त्याच्यात आहे का चुकत आहे का? आता कुण भोगले पुन्हा नाव सांगतो. आधी बेसमेंट तर पक्क करू द्या की एक बार. भोग चुकतच नाहीत. आपल्या हातात चुकविण्याची कसल्याच प्रकारची सवलत देवानं दिली नाही. आपल्या हातात एकच आहे, करावे ते मनी समाधान. आलेला दिवस कडीला काढायचं, निघालेली गोष्ट बघायची, चांगलं व्हाले म्हणायचं, हाय नशिबाचा खेळ म्हणायचं आणि पुढे चलत राहायचं. समयाशी सादर व्हावे देव ठेवील, ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ते असू द्यावे समाधान. आपल्या हातात काहीच नाही, कमी जास्त नाहीत. आपुल्या इचारे होणार ते काही, तुका म्हणे पाही वेडावली. आपल्या हातात एकच आहे, करावे ते म्हणे समाधान. समाधान आहे का? मानावं लागते, मानावं लागतं. चोपदार समाधान नाही, समाधान मानावं लागते. मानण्याची गोष्ट आहे. समाधानी माणूसच मला शोधून सापडणार नाही. समाधान कुठं मिळतंय? कोण्या बाजारात मिळतंय? कोण्या मार्केटला मिळतंय? कोण्या दुकानात मिळतंय? कसं किलो मिळतंय? काय
किलो न मिळेना. समाधान मानण्याची गोष्ट आहे. करावे ते म्हणे समाधान. नाही जर समाधान मानलं, नाही कडे म्हणला असं व्हायलंय कसं, तुम्ही जर म्हणत राहिला आणि बेचैन झाला, तुमच्या म्हणण्यानं बदल होतच नाही, उलट वाढतोय. म्हणले वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले आनंदे तैसेची राहावे. उगाच काही माणसं असं कसं झालं, असं कसं झालं, असं कसं झालं, आपल्या हातात काहीच नाही. आपल्या हातात एकच आहे, समाधान राहा. नाही जरी समाधान मानला आणि खेद करीत राहायला, महाराज म्हणले दुःखच आहे. म्हणून या म्हणी मानू नये खेदू आणि एकच करा, स्मरावा गोविंद किंवा मनावा गोविंद वेळोवेळा. वाईट वाले म्हणून चांगला रस्ता सोडू नका. अनिष्ट गोष्टी घडल्यात म्हणून वाईट वागू नका. माझ्या जीवनात कसं बी वागलं तर असलंच आहे म्हणून देवापासून दूर जाऊ नका. देवाचा इसर पाडू नका. मनावा गोविंद. एक जण म्हणला भजन करून मी महाग सनेश्वर लागत असल्यावर करण्यातच काय पडले. म्हणला बऱ्याच लोकांनी कोरोनामध्ये माळी काढल्यात. डॉक्टर बी म्हणलं 4 रोज वाचायचे का, पांढरी लिंब खा म्हणलं. पांढरी लिंब म्हणजे बऱ्याच माळकऱ्यांनी माळी काढल्या. ऐका, ध्यान ठेवा, लक्ष देऊन ऐका. भजनापासून दूर जाऊ नका. भजनाचा एक सांगू, भजन केल्यावर बरं होतंय असं कुणाच्या मनात शंका असेल तर आजच सोडून द्या. भजन केल्यावर बरं होईना, बरं करायचं काम आहे नशिबाच्या हातात. बरं होईना गेले मग भजनापासून दूर जाऊ नका. मनावा काय म्हणते मग करण्यात काय पडले, तसं नाही. भजन केल्यावर दणके बसत येत, नशीब भोग देत आहे, पण भजन करणाऱ्याच्या कानावून जाते. थोडी सवलत आहे त्याला. बरं, भजनाला काय दणके बसनात का, बसत येत. महाराजाला काय दणके बसनात का, बसत येत. काही ठेसा लागणार का, बसत लागतात. ह्याला काय अडचणी येणार का, येतात काय. परंतु ह्याच्या अडचणी ह्याला जाणवत नाहीत का, भजनाची पावर असते. उदाहरण सांगू, नख काढताना जर पत्ती लागली, रेजर पत्ती, खळकून डोळ्याला पाणी येतं. येते की नाही, येते की नाही. डॉक्टर पशी गेल्यावर ईदभर पोट फाडते ऑपरेशन करायच्या टायमाला. जाणवते आपल्याला का, जाणवत नाही. भूल दिलेली असते. तसं आम्हाला दणकी बसत येत, पण आम्ही हसत आहो का, या भजनाची भूल आहे की आम्हाला. या भजनाच्या भुलीमुळं दणके बसलेले जाणवत नाहीत आणि बसत येत, पण तेवढे बसत नाहीत. एकाच्या नशिबात असं लिहिलं तर गाडीहून पडून पाय मोडणार होता. काय त्याला म्हणले की चल कीर्तनाला सप्ताह सुरू झाला म्हणून गावात कीर्तनाला आणलं. कीर्तन ऐका आलं ना, आरती झाली, बूट पायात घाला गेलं, गपकून लाईट गेली, मोठा धोंडा दिसलाच नाही. असं बूट हावून पाय घाला गेलं, बोट ठेसलं, अंगठा फुटला, रक्त भोंबाल झाला. उजड्यातून बघायचं काय, नक उडाले. बाप्पा 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 म्हणला. कीर्तन ऐका आल्यावर बी बोट फुटाव का रे बाबा म्हणला. हे कीर्तन ऐका आले म्हणून बोट फुटाय नाही, पाय मोडणार होता. पायाची बारी बोटावून गेली. म्हणजे बोलणं लक्षात आलं का तुमच्या. पायच मोडणार होता, पण देवानं सबसिडी दिली, सवलत दिली. तुझ्या नशिबात पायच मोडणार होता, पण तू माझं भजन कीर्तन ऐकाय आलतास, तुला थोडी सवलत म्हणली, पायाची वार बोटावर घालतो. याला म्हणते कानावून गेली. तुमच्याकडे शब्द आहे काही, काय कानावून गेली म्हणायचा. भजन करणाऱ्याच्या बारी कानावून जाते, म्हणून भजन सोडू नका. मनावा गोविंद वेळोवेळा. काही लोकांना सवय आहे, आपण करायचं, चांगलं झालं की ते आपल्याकडे घ्यायचं, फुसकलं की दुसऱ्याकडे ढकलायचं. फलानं मध्ये आलं, त्यानं आलं म्हणून असं झालं, ह्यानं मध्ये 5वा पाय घातला, ह्यानंच फलानं केलं, त्यानं जाडवं आलं. कोणी काही माणसं कुत्र्यावर ढकलतात, काही माणसं मांजरावर ढकलतात, काही माणसं म्हशीवर ढकलतात, मुक्या जनावर राजा करतात, पण आपल्याकडे घेत नाहीत. ढकला ढकली करूच नका. जे चांगलं झाले तर नशिबानं म्हणा, आणि वाईट झाले तर नशिबानं म्हणा. न लगे रुसावे. आणि का बहुता बरीच माणसं म्हणतात आमच्या घरात चांगलं चोरू लागतं, हो
पर ती सून आल नाही का थोरली, तिचा पाय घरात पडल्यापासून न्यारच व्हाले. एक जण तर म्हणला हिला कोरोना आणून हिचा पाय घरात पडला, हिच्या संग लग्न झालं की महाराज आल्या दुसऱ्या दिवशी माझा बाप मेला म्हणला. हिचा पाय गुणित का डाव आहे म्हणला, आल्या आल्या माझा बाप मारला. मी म्हणलो येडी हळद, तुझ्या घरी काल आल्या तर तुझा बाप मारल्या, 20 वर्ष तिच्या बापाच्या घरी तिचा बाप माराव करीत ना म्हणलं. काही माणसं उघड सुनावर ढकलणं, शेजाऱ्यावर ढकलणं, कुत्र्यावर. मांजर आडवं गेलं, मांजर आडवं गेल्याने काम रुकना. मांजराला जर वाचा फुटली टिक्कुरी घेऊनच माणसाच्या मागे लागणार आहे ते माणसं. मांजर आडवं गेलं, कुत्र्याचं आडवं गेलं. काही माणसं म्हणते ते डोबड दावणीला आणून बांधल्यापासून असलं व्हाले. हे तुम्ही ढकला ढकली करायला की नाही. हे महाराज म्हणजे कुणावर ढकलू नका, ढकलायचंय ना त्याच्यावर ढकला. कुणावर एखादी गोष्ट मिळाली म्हणजे नशिबात होते म्हणून मिळाली म्हणा, कीर्तन ध्यान नाही का. आणि प्रयत्न करून तुम्हाला गोष्ट नाही मिळाली, दुसऱ्याला दोष देऊ नका, माझ्या नशिबातच नाही म्हणून मिळाली नाही म्हणा. न लगे रुसावे आणि का बहुता आपुल्या संचिता वाद. काही माणसं का नाही कालच्या पंक्तीचं वरण लई साधलं होतं रे म्हणलं एकानं, फोडणी द्यायला आपण होतो म्हणला. दुसऱ्या दिवशी त्याला धाडलं फोडणीला, जमतंय म्हणून फिसकल. आजचं काय झालं रे म्हणलं, फोडणी मॅच दिल तो पाणी दुसऱ्यानं टाकलं होतं म्हणला. ह्याची बारी घातली दुसऱ्यावर ढकलूच नका. आता काही कीर्तन का नाही, फलाण्या गावात तुमचं कीर्तन लई जमलं हो, आपला हातच कोणी धरीत नाही म्हणते. आणि आजचं कीर्तन फिसकल हो म्हणा, सिस्टीम धड नाही होती नव्हतं म्हणते. सिस्टमवर घालणार, मृदंगावर घालणार. म्हणजे तुम्ही एकमेकावर ढकला ढकली करू नका. साधत आहे नशिबानच, फिसकत आहे नशिबानच, चांगलं होतंय नशिबानच, वाईट होतंय नशिबानच, सुख मिळतंय नशिबानं, दुःख मिळतंय नशिबानं, मान मिळतंय नशिबानं, धन मिळते नशिबानं. म्हणून महाराज म्हणले न लगे रुसावी आणि का बहुता आपुल्या संचिता वाचून या. तुम्हाला नशिबाचे भोगावं लागतात. काही शहाणे माणसं म्हणतील महाराज आम्ही ऐकायला आम्हाला काही गोष्टी पटल्यात बी, बाका सांगायला आम्हाला कळलं असं सोप्या भाषेमध्ये, आम्हाला बरं वाटायले. एक सांगा की नशिबातले भोग चुकत नाहीत म्हणाला, मग ह्याला काही पर्याय नाहीच का. एक पर्याय आहे, एक पर्याय कोणता. तुमच्या जीवनात आडी अडचणी दुःख येत असेल तर नशिबाचा खेळ आहे म्हणा, समाधान राहा. पण ते नशीब जर तुम्ही देवाच्या पायावर वाहिलं, भगवान आता तुझ्याशी मला कोणी नाही म्हणलं आणि देवाला जर दया आली तर नशिबातल्या सुखदुःखाचा भोगाचा बदल करण्याचा अधिकार देवानं आपल्याकडे राखून ठेवलाय. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. त्याच्या जर मनात आलं एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. जेजने जर शिक्षा दिली ह्याला फाशी व्हायचे होणारच. पण त्या गुन्हेगाराला एक पर्याय शिल्लक राहते, काय. राष्ट्रपतीकडचं दयेचा अर्ज केला आणि राष्ट्रपतीच्या एका सहीवर जेजने दिलेली शिक्षा सुद्धा रद्द होऊ शकते. हो का. जीव म्हणजे आरोपी आहे, राष्ट्रपती म्हणजे माझा परमेश्वर आहे आणि जेज म्हणजे नशीब आहे. नशिबाने शिक्षा दिली, जीव रूपी आरोपीला भोगावंच लागते. पण यदा कदाचित राष्ट्रपती रूपी देवाकडे जर अर्ज केला आणि देवाच्या मनात आलं तर देव सुखदुःखातून बाजूला काढतो. ते बाजूला काढण्याची पर्यायी व्यवस्था फक्त परमेश्वराकडे आहे. म्हणून महाराज म्हणले तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पायी. अन्यथा आपल्याला भोग चुकत नाहीत. भोगतो न घडी संचिता वाचोनी करावे ते म्हणे समाधान. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. तुला आता सविस्तर बोलायचा प्रयत्न करूया. हात मोकळे करा आणि टाळी वाजून भजन करा. विठ्ठला विठ्ठला.
शंका घेतील महाराज नशिबातले भोग चुकत नाहीत मान्य आहे, पण नशीब कोण तयार करते? याचा डायरेक्टर कोण आहे, याचा मॅनेजर कोण आहे, नशीब कोण्या कंपनीत तयार होते? हे संचित म्हणजे काय? ध्यान देऊन ऐका. तुम्ही बऱ्याच कीर्तनात शब्द ऐकले असतील संचित शब्द, पण संचित म्हणजे काय? आता लय अवघड सांगत नाही, सोपं सांगतो. संचित दुसरं कोणी तयार करीत नाही. आणि संचित म्हणजे वेगळी काही गोष्ट नाही. गेलेल्या जन्मात, ध्यान देऊन ऐका, गेलेल्या जन्मात आपण केलेले चांगले वाईट काम ज्या वहीमध्ये नोंद आहेत त्या वहीचं नाव आहे संचित. काय म्हणते मग ते आमच्या नोंदी कोण करते? आपल्या संघच माणूस आहे. आता या जन्मात तुम्ही काय काय कामं करायला का नाही, तुमच्या नोंदी चालू आहेत. कुठे राहू माणसं संघ, प्रत्येका संघ नोंद करा. 2 माणसं आहे संघ. तुमचं काय नाव? रामराव पाटील. तुम्ही कुठं चालाव, काय करायला, काय कामं करायला, अंधारात करायला का उजेडात करायला का काय करायला, ते तुमचे काम ध्यान ठेवाय. तुमच्या संग 24 तास 2 माणसं आहेत. तो म्हणतात त्याला दिसणार की दिसत नाहीत म्हणून त्याचं नाव गुप्त आहे. त्याला चित्रगुप्त म्हणतात. काय म्हणतात त्याला? इथं एक बसून आहे, मजा बी आहे. भुजवर इथं एक आहे, इथं एक आहे. डाव्या भुजवर एक आणि उजव्या भुजवर एक आहे. 2 चित्रगुप्त संघ आहेत. ध्यान ठेवा. प्रत्येकाच्या सांगालो, एका रामराव पाटलाचं नाही, प्रत्येका संघ 2 माणसं आहेत. ते तुम्ही म्हणतात ते बसून काय करतात? तुम्ही चांगले काम केलेले उजव्या भुजवरचं निळीच्या पेननं दिनांक वारासहित ठिकाणासहित टायमिंग सहित लिहिते. आणि वाईट केलेले काम, पापाचे केलेले धंदे डाव्या भुजवरचं लालच्या पेननं संगतीला माणसं कोण होते साक्षीदारासहित लिहिते. उद्या तुम्ही जर म्हणला म्या ते नव्हतोच, हे बघू असं तुम्ही कुठेही राहू तुमच्या संगच आहे. तुमचं लिखाण चालूच आहे. तुम्ही जरी झोपलाव तरी त्याचं लिखाण चालू. तुमच्या मनात वाईट गोष्ट आली देऊन ठेवते. तुम्ही कीर्तनाला पुण्याचं काम केलं, हो इकडे लिखाण चालू आहे. कथेच्या वेळेची आता नाही, कथेच्या वेळेची आता नाही, बंद होत्या. कीर्तनात आल्यावर मालक कीर्तन ऐकालेत असं पेन आठवतेत आणि मस्त असं हाताची घडी घालून बसतेत. कोण? चित्रगुप्त. नाम घेता तत्क्षणी चित्रे सांडिल्या लेखनी, याच्या लेखनी बंद होत्यात. महाराज म्हणले सदा काळ करी गणना आयुष्याची, कथेच्या काळाची आज्ञा नाही. नाही तर कोणतेही काम करा. पट्टे दिल्यालं उजव्या बाजूवरचं लिहितंय, पंगत केलेलं उजव्या बाजूवरचं लिहितंय, वारी केलेलं, चांगले कामं केलेलं, महाराजाच्या पाया पडलेलं, कथा ऐकलेलं, कीर्तन ऐकलेलं, कीर्तन ऐकून बुट हाप केलेलं नाही इकडे नसेल. डाव्या बाजूवरचं धुरे कोरलेलं, बंधारे कोरलेलं, काही दोंडे उचललेलं. तुम्ही काय काय कुणाचे खिसे कापलेत, कशा दरेल्या खल्यात, कशा कशा कुणाच्या कोऱ्या कागदावर कुठं कुठं सह्या घेतात, काही सगळं काही डाव्या बाजूचं लिहिते. एक सुद्धा गोष्ट चुकू दे ना माणसं कुठवर लिहिते. आता निघाले सांगतोच, ध्यान धरून ऐका. कुठवर लिहिते तर मरस्तूर लिहिते. या शरीरातून प्राण बाहेर पडला की नाही, ऐका ध्यान देऊन. या शरीरातून प्राण बाहेर पडला, हे शरीर जाग्यावर पडत आहे. शरीर जाग्यावर पडलं आणि प्राण बाहेर निघाला की नाही, ऐका, त्या जीवाच्या बरोबर, त्या प्राणाच्या बरोबर बांधलेलं घर संग येईना, केलेली बायको संग येईना,
झालेले लेकर संघ येणार, कपाटातले पैसे संघ येणार, बोटातल्या अंगठ्या संघ येणार, गोट्यातले जनावर संघ येणार. तुमच्या संघ काय येते तर जीव पुढे निघाला. एकूण एक जण निघते, एकूण एक जण निघते. ते नोंद वहीच्या असं हातात वया घेते, हे जीव पुढे चलते आणि हे दोघं मागे चलते. चला मालक म्हणते पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे लई माता. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे लई माता. पुढे जाईल ग्वाही तुका म्हणे लई माता. पुढे जाईल ग्वाही तुका मगते नचले संचित जाईल ग्वाही. हे नशीब संचित घेऊन चलते ते चित्रगुप्त. म्हणून लक्ष देवा, लक्ष देऊन ऐका. किती तुम्ही मोठे मोठे काम केले, बाकी संघ काहीच ना. केलेले चांगले किंवा वाईट काम दोन गोष्टी संघ येतात. म्हणून तर नाथ महाराज म्हणले ना, केले कर्म झाले हो झाले त्याची भोग आले. आपल्या सोबत काय येते तर फक्त कर्म येते. कुडी आत्म्याला बोलती, आत्म्याला बोलती, कुडी आत्म्याला बोलती, आत्म्याला बोलती, आत्म्याला बोलती, आत्म्याला बोलती, कुडी आत्म्याला बोलती, आत्म्याला बोलती, कुडी आत्म्याला बोलती. काय सांगा येतंय धर्म जीवाचा सांगाती. किती दांडगे वाडे बांधा, मसन ओट्यातच फुकीत येत. किती स्तरीचे भारी भारी कपडे सपाऱ्या शिवा पांढऱ्या कपड्यात गुंडाळूनच नेते. किती शावर बांध लावून मस्त अंगावरच पाणी पडते म्हणलं आपण. मग त्याच किती भारी बांधर, तुझी शेवटची आंघोळ अंगणातच आहे. मग काय सांगा येते केलेलं अन्नदान, घेतलेलं भजन, देवाला दिलेली देणगी, धर्म जीवाचा सांगाती, हे संचितात गोष्टी लिहितात महाराज. हे संचित कुठे जाते?
एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गाडी झाला मध्ये एक बाउंड्री असते, त्या बाउंड्रीवर गाडीचे कागदपत्र चेक होतात की नाही. आता तुम्हाला इकडे आंध्रा कुठे आहे बाउंड्री, इकडे आंध्राची 25-30 किलोमीटर. आता महाराष्ट्र राज्यातून गाडी जर आंध्रा मध्ये जायची असेल तर बाउंड्रीला चेकअप होते, चेक नाका म्हणते. तिथं ती गाडी थांबवते, मग काढा कागदपत्र, लायसन आहे का, काय कोणती पावती आहे का, इन्शुरन्स भरले का, फलान आहे का, सगळ्या गाडीचे चेकअप करून कागदपत्र बरोबर आहेत का म्हणतो पुन्हा परत देते. तसं हे जीव त्या शरीरातून बाहेर निघाला की हे जीव परलोकात जात असताना असं आडवं लाकूडमध्ये टाकतात आणि 2 यमदूत आडवितात. यमाचे 2 दूत येऊन आडवितात आणि त्या जीवाला म्हणते, जीवाजी 60-70 वर्ष तुम्ही आमची गाडी वापरला, कागदपत्र कशी आहे दाखवा. श्रावण महिन्यात कुठं होता, धोंड्याच्या महिन्यात कुठं होता, गावात सप्ताह होता म्हणून कवा गेलताव का, कवा पटी दिलताव का, एखादं धर लावतास का. मग ते काय म्हणते, दिवसभर धरलो म्हणला, दिवस मावळता लाह्याचा चिवडाच खालू म्हणा बक्कुलाच घालते बदमाश, तुला लाह्या खाला जरा हिसाब पडेला जमा सरकारी लैल यमाजी दिवारी. हिसाब पडेला लैल यमाजी दिवारी. पडेला जमा सरकारी लैल यमाजी दिवारी. सरकारी येईल यमाजीची स्वारी. जीवाजी धरोनी कारभारी देतील मार. मी संत घरचा मार करीतो जुहार. जुहार जुहार माय बाप जुहार. दांटवा भावकीच्या जीवावर, सोयऱ्याच्या जीवावर, पैशाच्या बळावर आणि जवानीच्या ताकदीवर वाईट काम करू नका. आपल्याला एक दिवशी हिशेब द्यायचा आहे. फलानं माणूस आलो म्हणून म्या केलो, उद्या भोगायचे येणार नाही, आपल्याला भोगायचे. तुला मजा माग लई माणसं आहेत, लई पाठबळ आहे, लई दांडगी भावकी. आमचा हात कुणी धरी ना, भावकी रटे खाला येणार, तुला रटे खाचे. आज यमाच्या दरबारात का नाही मिनिटाचा हिशेब आहे. काय काय केलतात, एखाद्या धरलास का, पटीत कीर्तन काय केलतास का, सप्त्यात पहिल्या पंक्तीला जेवलो म्हणला, कसा डोळा लागला की म्हणला, तुला झोप गेला जन्म दिलता का म्हणते. असं काही लोक म्हणजे मला तुम्ही एवढा आम्हाला भेव दाखवाला, विचारते. अहो ते विचारतील पण आपण सांगच ना गेल्यावर. एक सांगू का, ठाण्यामध्ये गुन्हेगार जर गुन्हा कबूल करणं गेलं तर त्या पोलीस लोकांना सराव असते कशाचा, ह्याच्याकडून गुन्हा कसा कबूल करून घ्यायचा. मग त्याच्यापाशी एक हत्यार असते, त्याला काय म्हणतात, सुंदरी. येऊ का अशी सुंदरी दाखविली की नाही, मग कसलाही राहू द्या, मिठूच बोलतोय. काय नवीन पोपट, मग ते म्हणणार ते सुंदरी बघित आणि एका नमुन्याचं मारणार. आता व तुम्हाला पुढे चलून सोपं जाते, ऐका की ध्यान देऊ नका. एका नमुन्याचं मारिनात, 3 नमुन्याचं मारतात. मारिते, तोडीते आणि झोडीते. मारिते म्हणजे बद मारतात, तोडीते म्हणजे हातपाय तोडतात, आणि झोडीते म्हणजे हुरडा झोडपिला.
तुमकडे ओंब्या झोडपिला का ओंब्या हुरडा कणीस मस्त असं या जुन्या लोकांना माहिती आहे का भाजायचं आंबाड्याचं पोतं धरायचं तिकून एकानं एकूण एकानं ते आंबाड्याच्या पोत्यात कणीस टाकायचं ते हाणणार जे असते का झोडपिणार शहाणा पाहिजे झोडपायचं काम एका हाताचं नाही दोन्ही हाताचा एका हातानं पोतं धरणं एवढं टिकूर दांडगा असं हातात घ्यायचं एका इकडून ध्यान ठेवून कणीस असा ठाका हाणला पाहिजे एका ठाक्यात कणीस बुका झालं पाहिजे असं दोघांचे हाव काय एवढं मारल्यावर बायका नांदे त्याला का ह्याच्यात असं दान कोण ठाका हाणला की नाही बुका झालं पाहिजे पण त्याच्यात बी काही चुकारदाणे असते चुकारदाणे ते कणसातले चुकारदाणे महाग सरकत मग जोडी पिणार शाणा असते एका हाताने ठ्याका वांबीनं आणि एका हातानं पुढे ढकलणं तिला म्हणते जोडी ते ध्यानात राहू दे की अशा गोष्टी यम आपल्याला जाच करते किती दिवस 13 दिवस 13वीचा कार्यक्रम झाला की तुम्ही जिंदगीत किती पाप केले आणि किती पुण्य केले त्या पापा पुण्याचं गणित लागते अति पुण्यवान माणूस असेल जीवनात पुण्यच केले आणि पाप कमी झाले अशा पुण्यवान माणसाला पालखीत बसून स्वर्गाला नेतात ऐका पुण्य कमी झाले आणि पाप जास्त झाले अशा पापी जीवाला नरकाची यातना करण्याकरता रक्ताच्या नदीत पोहाच्या नदीत असं फेकून देतात वरी मारिती यमदंड त्याची जाचवणूक करतात पण पापन पुण्य हे दोन्ही जर बरोबर झालं ऐका ध्यान देऊन हे संचित म्हणजे काय सांगालो हे पापन पुण्य जर बरोबर झालं ह्याला स्वर्गालाही पाठवाय ना ह्याला नरकालाही धाडाय ना मग ह्याला काय करावं म्हणून डबल एक वेळेस पुन्हा ह्याला माणसाचा जन्म देतात पाप पुण्य करोनी जन्मा येतो काय पाप पुण्य करोनी जन्मा येतो होते पाप पुण्य समान समी अंतय पाविजे कर्मभूमी हे पापन पुण्य का वहीत नोंद करतात त्या वहीवर एक आकडा टाकतात आणि याच्या कपाळावर आकडा टाकतात ऐका ध्यान देऊन त्याला एखाद्या माईच्या पोटात घालतात 9 महिने 9 दिवस माईच्या पोटात राहते दिवस सरले की जन्माला येते जन्म झाला मग कळाल्या बरोबर एक मॅडम येते तिथं त्या खात्यावरच आहे ते मॅडमचं कामच आहे लेकरं जन्मले की ध्यान ठेवायचं त्याच्या कपाळावरचा आकडा बघायचा त्या कपाटावर जायचं तिथं आकडा बघायचा तिथली वही आणायची ती वही आणण्यात गोळा करण्यात आकडा बघण्यात 4-2 दिवस जातात म्हणा की ती 5वीच्या दिवशी येते त्याचं नाव सटवी ते मॅडमचं नाव काय सटवी जसे बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया आहेत का नाही
अशा कार्यकर्त्या तसं ती कार्यकर्तीच आहे कोण सटी मग ते 5वीच्या रात्री येते शरीर रात तिला पुरत नाही ते गेलेल्या जन्मातलं पाप पण पुण्य ह्याच्या नशिबावर लिहिते त्याचं नाव संचित आहे 5वीची राती न उष्ण न विसंबी जे वाते जे 6वीनं लिहिले महाराज म्हणले जे काल लाटी लिहिले ते न मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले पेटवणे केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले आयशे किती म्हणून पुण्याचं फळ हे सुख आहे आणि पापाचं फळ हे दुःख आहे आपल्या जीवनात एखादी पुण्याचं काम गेल्या जन्मात घडलं असेल आपल्याला सुखाची प्राप्ती होते ध्यान नाही का आणि एखादी आपल्या जन्मात गेलेल्या जन्मात वाईट कर्म घडलं असेल आपल्याला दुःखाची प्राप्ती होते अनिष्ट गोष्ट घडली जीवनात दुःखाचा प्रसंग आला समजायचं गेल्या जन्मात आपली काहीतरी चूक झाली होती आपण भोगायलो एखादी आनंदाची गोष्ट सुखाची प्राप्ती समजायचं गेल्या जन्मात आपल्या हाताने काहीतरी चांगलं काम घडलं असेल म्हणून तुम्हाला म्हणले भोगे कळो येती मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते सगळे दिवस सुखाचे राहणार आणि सगळे दुःखाचे राहणार का जीवन पाप पुण्यानं बनलेलं आहे कधी सुखाचा दिवस येते कधी दुःखाचा दिवस येते म्हणून ज्ञानोबा म्हणले ना झाड जाणी जे फुले मानस जाणी जे बोले पुढचा शब्द आहे का भोगे जाणी जे केले ते पूर्वजन्मीचे म्हणून गेल्या जन्मात आपण काय काय काम केलेत त्याच कामाप्रमाणे या जन्मात आपल्याला सुख दुःख मिळते या जन्माच्या चांगलं वागण्याचा आणि वाईट गोष्टी घडून याचा अर्थार्थ संबंध नाही खरा संबंध या नशिबाचा आहे ते भोगावंच लागते अभंगाचं भोगतो न
खेद म्हणून खेद मानू नका का आपल्या नशिबाचे भोग आहेत. भोगतो न गडे संचिता कुणाला चुकत नाहीत. आता माझ्या भोग बोलल्यावर तुमचा भरोसा बसायचा नाही. बडे बडे लोकांनी महाराज भोग भोगले. भोग सारूनच पुढे जावं लागते. भोग चुकत नाही. कुणाला चुकला नाही. एका प्रमाणात 3 लोकांचे नाव सांगितलेत. कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवी. 4 लोकांचे नाव आहेत. दशरथ राजा, अयोध्येचा राजा, साधा नव्हता, ब्रह्मांडाचा मालक, प्रभू रामचंद्र त्याचे बाप कोण? राजा दशरथ. केवढा मोठा माणूस होतो. साधा सरपंचाचा बाप झाला तर बाजत उठून बसाले. पोरग निवडून आलं म्हणाले. आज देवाचा बाप असून देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही. काय केलं त्यानं? 4 पोराचा बाप असून पाणी पाजवायला मरायच्या टायमाला एक बी पोरग जवळ नव्हतं. किती पाप हो. अहो ज्याला लेकरं नाहीत, पोरं नाहीत, सोडून द्या त्याचं. पण पोरं असणाऱ्याची तरी पोरं जवळ राहू की नाही पाणी पाजवायला. 4 पुत्र राया दशरथ, अंतकाळी एकही नव्हता. पुत्राच्या योगात मरावं लागलं का? कर्म होतं. कोणतं? एका निरापराध लेकराला मारलं होतं. पुन्हा दशरथ राजानं कुणाला? श्रावणाला. असत महाराज आपल्या माबापाला, आंधळ्या माबापाला कावडीत घेऊन काशीला निघालेलं लेकरू. माबाप म्हणले, श्रावणा तहान लागल्या रे बाळा, पाणी आणतोस का? झाडाला कावड आलं की पाणी आणायला गेला. तिथंही बाण लावून बसला होता. पाण्याचा बुडबुडबुड आवाज आला. स्वाप म्हणून बाण सोडला. बाण गेला बरोबर छातीत लागला. आई म्हणून प्राण सोडला. पुन्हा जवळ गेला आणि म्हणला, बाळा तुला मी उगाच मारलो. कोण आहेस तू? माझं नाव श्रावण आहे म्हणला. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. या शाळेत कविता होत्या, किती गोड होते महाराज. हाई गे दीर्घ फोडून हाक, तो जाऊन पडला झोक, बाळाची करुणावाणी मातेच्या पडता कानी, हृदयाचे झाले पाणी. आई गे दीर्घ फोडून हाक. शिकविणाऱ्या मास्तराच्या डोळ्याला पाणी येत होतं. अशा कविता भारदस्त होते. आता शाळेत कविता बघा तुम्ही. शाळेतल्या कविता सांगा पप्पा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. सांगा मम्मी कुणाची, मम्मी आमच्या पप्पाचे. लेकर कोण्या भूताचे. कुणा चवत राहिले. इंग्लिशचं शिक्षण तर का नाही. इंग्लिशला ते बारक्या पहिलेला का काय ते कविता आहे बघा. काय ज्वानी ज्वानी आहे का नाही का ते इटिंग शुगर. ते पुन्हा गुरुजीच करून दाखवते. ओपन युअर माउथ. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणे, माझ्या मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा. मराठी सारखी भाषा जगाच्या पटर कोणतीच नाही. म्हणून ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी, होऊ दे या जगा. काय महाराज शिक्षण होत. आता अभंगवाणी नावाचा एक विषय होता महाराज मराठीमध्येच. अभंगवाणी बहिणाबाईच्या कविता, तुकोबारायचे अभंग, नामदेवरायचे. फार सुंदर संत वाङ्मय होत. मला विषय काय सांगायचा आहे. श्रावण बाळाचा प्राण गेला आणि ते का पाण्याचे कमंडलू घेऊन राजा गेला. आंधळे मायबाप वाट बघू राहिले. श्रावणा हातात पाणी दिलं. कोण आहेस तू? मी दशरथ आहे. का आलास? तुमचा श्रावण माझ्या हाताने मेला. शाप आहे आमचा तुला. एकुलत एक पोरग आमचं मारलास. तुला बी 4 पोरं होतील पण शाप आहे. आम्ही जसं श्रावण श्रावण म्हणून प्राण सोडायला, तसं राम राम म्हणून पुत्र योगाने मरावं लागेल. दृष्टांत संपला.
कर्मे योगे दशरथ मेला. हे कर्म राजा दशरथाला भोगावं लागले, देवाच्या बापाला. पण जाऊ द्या देवाला. नामा म्हणे कर्म रे चुकेना. अरे ब्रह्मदेवाला रामाला कर्मे श्रीराम वनवासाने गेला. उपवास धरला होता उद्या गादीवर बसायचे म्हणून. सगळे अयोध्या सजले होते. तोरण बांधणं काय, रांगोळ्या काढणं काय, सडे टाकणं काय. लहान लेकरापासून म्हणले आमचा राम उद्या राजा होणार. गज बजून गेली ते अयोध्या. रात्रीतून असं काय घडलं असेल, राजा होणारा माणूस नागव्या पायानं वनात गेला. लक्षात आलं का बोलणं माझं? पाया चप्पल सुद्धा नव्हते आणि अंगावर कपडे सुद्धा नव्हते. राजाचे कपडे अंगावर येणारे वल्कलांबर धारण करून गुंडाळून वनवासाला जावं लागलं. कुणा कारस्थान केलं? कारस्थान उगं म्हणता तुम्ही, कैकेनं केलं, फलाण्यानं केलं, मंत्रनं केलं. काही करीत नाही, मंत्रा करीत नाही. उगं त्याचं नाव तुम्ही डिवरं केलं. कुणाचं? काहीच. या बाहेर विचारा की कोण्या गावात मी विचारता कुणाचे नाव ठेवते. काही नाव कोण्या बाईचं नाही आहे का तुमच्या गावात? काही कोण्या बाईचं नाव? ₹100 बक्षीस देतो तुम्हाला. काही नाव कुणाचं आहे का? नाही का? काही वाईट होते, काही वाईट नव्हते. मग कारस्थान केलं कुणच केलं नाही. तिथं कर्म उभं राहिलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला. 80,000 बायका होत्या, एकापेक्षा एक सुंदर. ज्या गावात राहत होता ते गाव सोन्याचं होतं. चौकून समुद्राचा वेळा होता. सज्जनो, लात मारील तर पाणी काढायची ताकद होती रावणाची, तरी बी झोळी घेऊन गेला ना वाढ माय म्हणून उभा राहिला. कोण? कर्मे रावण क्षय पावला. जनकाची पोरगी मिथिला नरेश राजाची कन्या, दशरथाची सून, जगाची मालकीन. ऐका, पण नाग्या पायानं मालकाच्या मागे गेली. वनवासात जाऊन सुद्धा 6 महिने वैऱ्याच्या दारात राहून डोळ्याच्या पाण्याबरोबर जीवन जगली. तिचं नाव सीतामाय. तिला चुकलं नाही की हो. एक बाई म्हणली आम्हाला चुकल का हो? म्हणजे तुम्ही काय करता? पुसातले रविवार धरता म्हणले. आता पुस महिना सुरू झाला की आता आयतवार रविवार बाया धरतात की. योग घडला सीता देवी का म्हणे आयशा थोराची आगती आणि इतरा फजिती काय नेनो. मोठ्या मोठ्याला कुणाला कर्म चुकलं नाही म्हणून तर महाराज म्हणले ना कर्माते शंभू माने आपण. कर्माते शंभू माने आपण किती पळशी कर्मा भेन. बाप रखुमा देवी विठ्ठला शरण. विठ्ठला शरण. केली कर्मे ती अवघी निवारण. केली कर्मे ती अवघी निवारण. महाराज म्हणले कर्मे मनमथ झाला शिराक. कर्म अतिशय अवघड आहे, भोगावच लागते, गत्यंतर नाही. भोगतो न घडे संचिता वाचुने. महाराज मग आमच्या हातात काय? एकच आहे, आता चांगलं कर्म करा. आता तुम्ही चांगलं वागा, ह्याचे फळ पुढच्या जन्मात मिळतील. आता मागं सोडून काय घडलं की आपल्या हाताने काय माहित, पण आताच आपल्या हातात आहे की मागील
महाराजाकरता टाळ्या वाजवा जोरदार सगळ्यांनी. तंत प्रमाण दिलं, योग्य प्रमाण. असा धोंडा उचलला पाहिजे काय, बरोबर फिट थराला बसला पाहिजे. मागील काळात ज्ञानपणे सरळा स्वभाव त्या गुणे. काय केलंय की माग, पण आता चुकू नका. काय ध्यान देऊ नका, 3 गोष्टी कधी चुकून करू नका, भोगावं लागतात. नंबर 1, ऋण वैर हत्या नका उगवू सूड, होईला उघड भोगावया. ऋण वैर हत्या आणि हे तो न चुके भोगिता. कुणाचे 2 रुपये घेतला असताल, नका काही आज वापस देणं, तोवर तर हातापाया पडून काय तुम्हाला माफ करायची ते आधी इथंच कबूल करून घ्या. पण मुदल देऊन याज बी जर मागं ठुलाव, चक्रीवाढ लागते. चक्रीवाढ तुम्हाला कळते की, याजाला याज, याजाला याज, याजाला जे वाढते, मग ते याज फेडण्याकरता त्याच्या घरी जन्म घ्यावा लागते. बरे राहते. म्हशी बैल होते की नाही माणसं, हे पहिले माणसं होते. म्हशी जनावर ढोरं गुरं हे माणसं होते. लांब लांब शेकाच्या म्हशी आहेत का नाही, सगळ्या मॅडम आहेत या. हे गेल्या जन्मातल्या कागद पुरस अडकून फिरलेल्या, देव नाही, धर्म नाही, कीर्तन नाही, भजन नाही, फिरवून डोली लावण्यात जन्म गेलेला. लांब लांब शेकाच्या जाफराबादी म्हशी डोबळ सगळ्या बाया होत्या पहिल्याच्या. मी असं का झाल्यात, म्हशी जन्माला का गेल्यात, मुदल चुकविलं, याद चुकविलं, दिलं पण वापस. एक म्हैस वगारीला बोलला तिच्या दावणीला, वगाऱ्यानं म्हैस बांधली होती, ती वगारीला म्हैस बोलला ती. काय सांगा माय म्हणले, या घरच्या मालकिनीचं 1 पळीभर तूप उष्ण घेतलं होतं म्हणले. मी पळीभर तूप गेल्या जन्मात उष्ण घेतलं होतं या मालकिनीचं. तर एका पळीभर तुपाचं याजाला याज, याजाला याज, याजाला याज, याजाला याज, याजाला याज लागून 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 ते तूप फेडण्याकरता हिच्या घरी म्हैसून आले म्हणले. ते पळीभर तूप फेडण्याकरता 7 येतं केले म्हणले. इथं 7 येतं मला येतं कळते की झालं म्हणले. आता तुझा नंबर 7 आहे म्हणले, आता सरलं म्हणले, आता काठीत काठीत आलो म्हणले, आता शेवटची बारी आहे. तिचं मुद्दल बी कटलं आणि आज बी कटलं, आता मी चालणार म्हणून ते वगाराला सांगू राहिली. कोण ध्यान ठेवा म्हणालो. एका पळीभर तुपासाठी 7 येतं करावं लागले होते. आपली काय वाट होईल म्हणालो मी. काही माणसं म्हणतात आणायचं कुणाचं बी द्यायचंच नाही, बापाला चुकणार. पोर खेळाय काय, साधी गोष्ट वाटायला काय. कुणाचे पैसे आणा, पण आणीत असताना काय तुम्हाला बोलून आणायचे आणा. एक सांगू, उसन वारीला त्याच्यापेक्षा सवयीला मरण नाही. उसन वारी थोडं कालावधीपुरती असते, सवयीला मरण नाही. 3 आणि 5 व्यवहार करू नये, पण एखाद्याने केलंच काय जकातीचा धंदा ते पाप वसे सदा. ते व्याज असेल, मुद्दल असेल, काही बी असेल, इथं चुकत करा नाही. काही माणसं म्हणतात मेलन गेलं, ते मेल्यावर जाय ना कुत्र होऊन दार राखा होते, बैल होऊन आहोत फेड हाताच्या राणात हाना होते. टाकली कडब्याची पिंडी तर खावं लागते, नाही तर टळू 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 बघा लागतं. आता हे बैल आहेत का नाही, मालक चांगले आहेत, काही वैरण काढी करतात. काही मालक का नाही, सकाळच्या परी रावणीला बांधून गेलं, उन्हाळा लागला, सप्ते खात बोंबलत लगन खात फिरणारा मालक जर झाला, असं पाणी दिसते बैलाला प्यायला, असे वैरण दिसतं का. पहिले चुकविला ह्याच एकानं अडथला माल घातला, ₹1,00,000 जवळ घेतले निघालत. पहिले काय वाहनं होते काय होते, वाटत आडविलं चोरानं मार दिला म्हणता, वर मी मारायला लागला मेलं. ते माणूस मेलं की चोरानं ₹1,00,000 घेतले, घरला आलं. झाली मला सालची आता साल कसे जाते मला कडीला गोरला म्हणला, मस्त 1 साल भर खेतरीन भजन नवरान बायको बम. ती चोराची बायको राहिली पोटोशी. पहिला महिना, दुसरा महिना, दुसऱ्या महिन्याला गेलं दवाखान्यात, डॉक्टरनं तपासलं, काय हरकत नाही म्हणलं, महिन्याच्या महिना येत जा म्हणलं, कोर्स करी जा म्हणलं. 8 महिन्यापर्यंत कोर्स केला, ₹60,000 गेले दवाखान्यात. 60,000 सोनोग्राफी, चेकअपन बिकअपन, ते बकळा तर कुठं निघत की गोळ्या औषध येन ते. पहिले काय होतं का, पण आता निघाले की ते 8व्या महिन्यातच जन्मलं.
लेकरू. डॉक्टर मला काचा ठेवा लागते. 1 महिना काचा ठेवलं, 35,000 रुपये गेले. 60 आणि 35 किती झाले? 95. महिन्याला डॉक्टर त्या माणसाला बोलून घेतलं, इकडे आम्हाला ते लेकराचे तुम्ही कोण? आम्हाला बाप, तुम्ही भरपूर पैसा घातला, तुम्ही बक्कळ प्रयत्न केले, मी बी बक्कळ प्रयत्न केले, पण ते आपल्या कुणाच्या हातात असते का? वाचायचा वाण नाही जागायला लागून म्हणजे त्यांना. ते गेला असं हातात लेकरू घेतलं त्या चोऱ्यानं, त्याला म्हणाले काय पाण्यासारखा पैसा वाचला रे म्हणला, एवढं दाम देऊन मी काय धोका दिला सर म्हणला, बदमाशा. जन्मल्याबरोबर मेला असता असता वरचे 35 तरी वाचले असते की म्हणला. 60 बी गेले 35 बी गेले, तू बी चालास की म्हणला, काय धोका दिलास म्हणला, काय चकली दिलास म्हणलं. असं त्याला बोलायला लेकरू हातात घेऊन त्या लेकरानं डोळे उघडलं. मला ओळखी लाव का म्हणला. लेकरू कसं बोलाले रे बापा, मला वाटत आडून म्हणजे लाख रुपये हेल्थ घेतला होता का तुम्ही? लाख रुपये मी हा म्हणला, म्हणजे लाख रुपये तुम्ही घेतले मला मारला, तेच तुमच्या पोटाला लाख रुपये उशील करायला आला म्हणला. 95,000 पोहोचलेत म्हणला, ते 5,000 आहेत का नाही ते माझ्या मुठमात्रे लागत ते चलतो म्हणलं मेलो. गोष्ट संपली. तुम्ही हसावून ना गोष्ट सांगाय नाही. तुम्हाला मी सांगालो, कुणाचे 2 रुपये घेतला असताल तर चुकून टाका, बुडवू नका. बुडविलेला पैसा चुकत नाही, न चुके भोगिता. सावकाराकडे एक जण गेलो, सावकार 10,000 रुपये द्यावा म्हणलं, मला काम आहे. सावकार म्हणलं 5 रुपये सगळ्यानं देईल म्हणलं. 5 रुपये 5 असू ना. एक सांग का, भिकीचे याज कबूल करते हे बुडव्या बाजार आहे म्हणायचे. आता मागणारे माणसं का नाही, 5 आलं काय 10 आलं काय, त्याला द्यायचंच नसतं. आणि जे इमानदार असते का नाही ते म्हणते नका हो, लय व्हाले हो, गरीब माणूस आहे, एवढं नका हो, तुला काय कमी करावं, लय अडचण आहे, काकलूत करते, वापस देणार. आणि जे लगे नगदी याज कबूल करते, 5 नाही 7 न घेता आलो म्हणते का नाही, समजायचं आपल्या वापस येत नाही. आता गणित असतं बरं का त्याचं काही. मग ते 10,000 उचलले आणि मला ते निघाले की रस्त्याला आले म्हणाले, आता येतो बी आणि देतो बी आणि तो घेतोच बी म्हणून गेलो. तेल्याचं घर होतं पुढे, तेल्याचं, त्याच्या घरी मुक्काम पडला. ते घण्याचा बैल दुसऱ्या बैलाला बोलू लागलं, कट्टाळा आलाय मला, ओढून हैराण जीव झालाय म्हणला. सरता सरना गेली, कटता कटना गेली म्हणला, कटीत आणला म्हणला. झालं म्हणलं आता आजची रात्र सरली, सकाळी 6 वाजले, ह्याचं माझं संपलं म्हणलं, मी सकाळी 6 वाजता मरणार आहो म्हणलं. कोण? बैल. आणि ते बैलाची भाषा ह्याला येत होती. पैसे आणले त्याला, खरं होईल का म्हणलं, 6 वाजता मरेल का म्हणला. खरंच सकाळी उठलं की 6 वाजता काय, त्याच्या तोंडाला बुरबुड आला की फेस आला की दिली मग टाकू, ते बैल मेलं. मालक आला, गेलो बाप्पा म्हणला, जनावर मेलं म्हणला, एवढं किमतीचं रडलं. ते एक जे उरलं होतं का बैल, ते म्हणाले तू सकाळी 6 वाजता गेलास म्हणला, मी दुपारी 2ला जाणार म्हणला. ते बैल म्हणाले 10,000 रुपये राहिलेत म्हणला मालकाची, आता शर्यत आहे म्हणला इथं पळायची. पहिला नंबर येत ज्या बैला चालला त्याला 10,000 मिळणार आहेत म्हणला. मी पळणार आहो म्हणला, पहिलाच नंबर आणणार आहोत, 10 त्याला देऊन टाकणार आहोत, शर्यत झाल्या मरणार आहो म्हणला. नग रे बापा ह्याच्या दावणीला म्हणला. बैल बोलला, ते ही आई केले, एक खरं झाले म्हणला, ह्याचं खरं होते का बघा. खरं दुपारच्या परिशर्यतीला पळालो बैल, पहिल्या नंबरला 10,000 रुपये मालकाच्या हातात दिले. मालकानं पाठीवर हात टाकला, शबास वागा म्हणलं की मान टाकून दिले, ते बैल मेल. ह्यानं जे 10 आणले होते का नाही, येतो बिन देतो घेतोच बी म्हणलं हे होतं का नाही, ते नगरे बापू म्हणला. आलं वापस त्या सावकारला काम नाही, सावकार तुमचे 10,000 घ्या आणि लय काम आहे म्हणलं. भागलं बाबांना कामात. त्या बैलाला घण्याचा जू खांद्यावर घेऊन वाढावं लागले म्हणला. मी जर तुमचे 10 घेतलो तर म्हणजे काय वाट होईल म्हणला. नका म्हणून 10,000 वापस दृष्टांत संपला. तुम्हाला जे सांगालो की नाही, माझा टाइम जायना गेलाय म्हणून सांगा तितक्या लांब म्हणून तुमची करमणूक करीना. तुम्हाला सांगालो केलेले कर्म भोगावं लागते.
नामा मने केले तयानी भोगावे 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 नामा मने नामा मने केले तयानी भोगावे सावधान व्हावे जाण त्यानी नामा मने केले तयानी भोगावे सावधान व्हावे जाण त्यानी सावधान व्हावे जाण कोणाशी चुकेले बळीवंत कर्म कोणाशी नामा मने केले तयानी भोगावे आणि सावधान व्हावे जाण त्याने मग कुणा संग वैर करू नका वैर म्हणजे भांडण या जन्मात भांडण घडते कुणा संग बिलातुकी लागते मिटवूनच मरा भांडण तसं चालू राहिलं दोघांपैकी कोणी एक बदल मेलं ते पुढच्या जन्मात भांडण तयार सुरू होते ते कुत्र होतं हे मांजर होते ते सरप होतं हे मुंगूस होते ती बाई होते हे नवरा होते काही नवरा बायकोच म्हणा एकदम मला म्हणला म्हणील ती वस्तू बायकोला आणून देतो पण मला ख्याकूनच करते म्हणला पहिलं काय तर असेल काही म्हशीचं गड्याचं म्हणा काही म्हशी बाईला दूध काढू देतात गड्याला काढू देणार एक हाती जनावर तुम्हाला माहिती आहे की एक हाती एक बाई म्हणली मला कुठं जायला गेले म्हणलीच घरीच मरून पडलं राहावं लागले म्हणले म्हाताऱ्याचं म्हैस वारच लागू देणार म्हणले मी म्हणलो सवय लावायची तिचकी आहे म्हणलो बक्कळ सवय लावली म्हणले पेंडाचं टोपलं पुढे ठेवले म्हणले म्हाताऱ्या जवळ गेलं चरवी घेऊन बसलं दूध काढायला फडाफड लाता घालायला म्हाताऱ्या का भितडाकड चरवी एकीकड बक्कळ प्रयत्न केले म्हणले मी म्हणलो तू एखादी उभा टाकून बघायचंस म्या पुढे उभा राहिले म्हणले टिक्कूर घेऊन म्हाताऱ्याला मागं दूध काढा बसले म्हणले मजाकडच नजरेनं बघितली डोळे मजाकडे पर रिवर्स घेर टाकले फडकून लात घातले म्हाताऱ्या मित्राला मी म्हणलो एखादी एवढं करून बघितल्यावर धोत्रा मित्राला भेट असेल म्हणलो मी आता काही जनावर भेट धोत्रा मित्राला भेट असेल म्हणलं तुला दूध काढून त्याला म्हाताऱ्याला कसं काढू दिला धोत्र्याला ते बी केले माय म्हणली एका दिवशी मजच लुगडे नेशील ते म्हणली त्याला तरी बी कसं वळ केली की म्हणली शिंगानच हारून म्हणलं मग एवढं प्रयत्न करून जे मै जवळ येऊ दे ना या जन्माचं न हो गेल्या जन्माचं बऱ्याच गोष्टी अशा असतात हो या जन्माचं नसते एकदम मला म्हणला तुम्हाला कळतंय म्हण की म्हणलं काय रे बायकोचं म्हणजे जमना म्हणला घरच्या बापा संग माझ्या संग दिरा भाया संग नंदा जावा संग भावकी संग म्हणजे बायको नीट राहत्यानं गोड बोलत्या परी म्या बोलायला गेले की खाकूनच करते मला हे काय असेल मी म्हणलं गेल्या जन्माचं काय असेल असलं कसलं आहे बघाच म्हणलं मला त्याचं दप्तर काढून बघितलं मी संचिताचं 82 पान नंबरवर त्याचं निघालं गणित ते 82 पान नंबरवर असं होतं गेल्या जन्मात ही बायको आहे का नाही ही बाई गेल्या जन्मात गाय होती आणि नवरा आहे का नाही ते गेल्या जन्मात कावळा होता ही गाय होती म्हणतात उठवून आलेली तुम्हाला उठवून आले कळते की एका जागी पडून पडून तिला दुःख झालतं आणि त्या दुःखात आळ्या झालत्या हे कावळा बदमाश कुणी कुंभी याचं टचकून टोची घालायची फिरवून याचं टचकून टोची घालायची टोनच्या मारून 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 दुःख केलं मोठं दुःख पैसल आळ्या असायला पडल्या ती गाय गेली मरून
ती गाय झाली बायको, हे कावळा झाला नवरा. ते पहिलं बदमाशानं टचकून टोचा घातलेला तर बायको ठाकून करू लागली. ते टोचा घातला बदला घाले ते चोंचा घातलेला. म्हणून एकच सांगतो, कर्म हे चुकत नाही. कर्म रे शारे टळेना. देवादिकाला सुद्धा कर्म चुकत नाही. म्हणून कुणाची हत्या करू नका. वालीला मारलं प्रभू रामचंद्रानं, चुकलं नाही. तो वाली व्याध झाला, प्रभू रामचंद्र कृष्ण झाले आणि व्याधानं बाण मारला आणि कृष्ण अवतार संपाव लागला. कर्म रे शारे टळेना, बाण लागला जगजीवना. कृष्ण सांडिल्या गोपांगना, नारायणा प्रारब्धी. म्हणून करावे ते मनी समाधान, भोगतो न घडे संचिता वाचोनी. महाराज आपल्या हातात फक्त एकच आहे, निघालेला दिवस कडीला काढणे आणि समाधान मानणे. खंत करू नका अभंगाचं दुसरं. मन बोली मानी मानू नये, मन बोली मानी मानू नये. मनी मानू नये खेदो. शहाणे माणसं कर्माचा खेद बाळगीत नाही. सद्गुरू मोतीराम महाराज यांच्या पायाला दुःख झालं, दुःखात आळ्या झाल्या. तुम्ही फोटो पाहिला असेल. आमच्या भागात प्रसिद्ध संत झाले. एका पैशाकरता बंडी जाळी होती स्वतःची. निष्कलंक महात्मा मोतीराम महाराज, पायाला दुःख झालं. आता आपण म्हणतो एवढं बी भजन करून मागं लागावंच का. मोतीराम महाराजाच्या भजनाच्या बरोबरीनं मला वाटते आपलं एका आण्याचं बी भजन नसेल. इतका मोठा महात्मा, पायाला दुःखात आळ्या झाल्या. मरेपर्यंत आळ्या पायात वागविल्या आणि मरताना आळ्या संगच नेल्या. पण म्हणले नाहीत मी एवढं भजन करून मला असं कसं का. शहाणे माणसं भोगाचे खंत करीत नाहीत. आणि म्हणून या मनी मानू नये खेदो. आणि एकच करतात, मनावा गोविंदो वेळोवेळा. आता आपल्या नशिबानं होणारे काम, चांगला असो वाईट असो, मान असो धन असो, नशिबानं मिळते. कुणावर ढकला ढकली करू नये, न लगे रुसावे. आता
आता कसं मिळते काय नाही तुम्हाला एक 10-15 मिनिटात सांगतो. 10:30 वाजलेत. बरोबर 11ला आपण थांबूया. एक बार हात मोकळे करा. कारण कसं असते कीर्तनामध्ये लक्ष्म्यापुढे सामान ठेवणे बसू नये. लक्ष्म्यापुढे राहते सामान. या बायाकडे 2-3 दिवस बेजार होऊन ते करंजान लाडून हे बरोबर मस्त 8 तासानं करतात. लक्ष्म्या उभं केल्या का नाही लक्ष्म्या त्या खाई बेनात कुत्र आलं मांजरा तर चिरी बी म्हणिनात हाड बी म्हणिनात. असं कीर्तनात बसलेली माणसं का नाही काय म्हणायचे ते तोच म्हण. आता सुरुवात 1.5 घंटा झालं मी कीर्तन सांगालोय. बरोबर कुणा हात आलेला नाही. एक जण मला म्हणलं काल परवा 2 दिवसाखाली बक्कळ महाराज तुम्ही बेजार झालो पण म्या नाही टाळी वाजली म्हणणार. आमचं काय जाणार आहे का आम्ही 11 वाजता कीर्तन करून निघून जातो. दुसऱ्या वर्षी त्याच्या गावात कीर्तनाला गेलो मी. दुसऱ्या वर्षी कीर्तनाला गेलो मी. गाडीतून उतरला तर ते कुणी आले संग दुसऱ्या माणसाला ते कोण ते तुमच्या कीर्तनात नाही टाळी वाजले म्हणले तेव्हा ते काय झाले म्हणलो कुण वारा आलं की म्हणले. असं वार जे येते का नाही एक आडूनच गेलं म्हणतात का नाही ते न टाळ्या वाजण्याचे परिणाम आहे. बरेच माणसं मी बघायला म्हणून देवाने हातात दिलेत टाळे वाजवा आहे काय करू नये. कीर्तनात टाळे वाजले फायदे सांगतो तुम्हाला. दिवसभर केलेले पाप आपल्या हातावर बसते. दिवसभर आपण काही जे पाप केलेत हातावर बसते. कीर्तनात येऊन टाळी वाजविली ते हातावर बसलेलं पापाचा आदर होते. तो म्हणतात ते कुठं जाते जे टाळी वाजवीत नाही त्याच्या हातावर बसते. काही म्हणतात सगळ्या माणसांनी वाजल्यावर सगळ्यांनी टाळी वाजविली सगळ्याच पापाचा आदर होते. कीर्तनाची आरती झाली मंडपात आरती आली की आरतीच्या उभीनं सर्व पाप जळून जाते. महापाप राशी त्याची झाली होळी वाजविता टाळी विठ्ठल नामे. असा आदर पाप होते. आरती मंडपात आलं की आरतीच्या उभीनं सर्व पाप जळते. पण त्याच्यात बी एक गंमत आहे. आरती होण्याच्या आधी जर कोणी उठून मंडपातून बाहेर गेलं सर्याचं पाप त्याच्या मागे जातं. म्हणून टाळे वाजवा आहे काही करून आरती रेषी उठून लय काही लांब येऊ ना बरोबर 11ला थांबतो. करावर यात एक बार हातवरी करा फक्त हातवरी करा. वा आज नेवलवाडी म्हणजे आळंदी वाटायली मस्त सभा मंडप आनंदाची गोष्ट महाराज. किती समाज धन्यवाद द्यावा तुला कमेंट करावर यात. वा मध्ये फोटो काढून घ्यायचं की शे नाही महाराज मस्त वाळवंटात पटांगणात कीर्तन आहे दाटणीत नाही काय नाही. करावर यात वाळवंटात कीर्तन केल्यासारखं वाटायला. हा एक टाळी श्री गुरु मारुतीराव महाराज दृष्टांत सांगायचे. शक्य दोघं भाऊ एका मांडवात लग्न झालं. 4-4 वर्षाच्या गाडा चांगला चालला राहिले वाहिलं. लग्नाच्या आधी वायल राहतात का लग्न झालं राहते तू वेगळं जे राहतात वाहिलं ते लग्न झाल्यावर राहतात का लग्नाच्या आधी राहतात. लग्न म्हणजे कुणामुळे वायल राहतात. एवढं बी कळत माईच्या एका माईच्या पोटातून दोघं येते जन्मल्यापासून संघ राहतात. घर फोडायचं कसं शिकायचं तर महिला मंडळा गुरु करावं. मारुतीनं लंका जाळली हे जर कोणी म्हणत असेल तर खोटी गोष्ट आहे. लंका मारुतीनं जाळलीच नाही. जाळली कोण शेपटीनं जाळली. शेपटी पार्वती होती. जाळाजाळीचे फुकाफुकीचे काम इकडच्यानं होईच ना. ह्या वार्डात फॉर्म भरला
निकाल आपल्यासारखाच. फुटलं घर, राहिले वाहिलं. मग वाहिलं राहिल्यावर एकाला वरचावर एकाला खालचावर आलं. थोरल्याच्या वावरात थोरल्याने जेवारी पेरली, इकडे दाखल्याने जेवारी पेरली. काय महाराज कणस पडले मग चल थोरल्याच्या वावरात बाबा बाबा आज सुलाली कणस. आणि धाकल्याचं वावर कणे बारीक 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 कणस पडली की आलेलं म्हणलं आलं काय झाले रे बघ भावाची शेतीन बघ तुझं हे काय म्हणलं धुऱ्यावर बसून. ह्या पंच लोकांनी घात केला म्हणला माझा. सुपाऱ्या खाऊन बिड्या आवडून तंबाखू खाऊन पाऊस शिरीवर असलं केले म्हणला ह्याने निकाल हे असलं केले म्हणला. हे वाटण्याबद्दल आमच्या गावचे पंच बरोबर नाहीत म्हणला. वाटण्या तोंड बघून केल्यात वाटण्या तोंड बघून केल्यात. ते लगेच बातमी पंचायत असतो. पंच म्हणले थोरल्याला ते आमच्या नावानं बोंबलाले तू शहाणा आहेस थोरला आहेस बदल वाटणी. थोरलं होतं समाधानी काय म्हणला खुचे घेतलं नशीब सारखंच आहे म्हणलं. आपलं कुठं नशीब कोण घेणार आहे म्हणलं. वाटून घेतलं म्हणजे इकडचं वर तिकडे तिकडे म्हणला तुमच्या मनावर समाधानी होत. धाकल्याच्या वरात ह्याला घातलं थोरल्याला आणि थोरल्याच्या वरात पुन्हा धाकलं घातलं तिकडे. पुन्हा दोघांना जेवारी पिरली. धाकल्याच्या वावरात जाऊन थोरल्यानं जेवारी पिरली. आज सुलाल कणीस पडलं आणि थोरल्याच्या वरात धाकलं जाऊन जेवारी पिरली. बारीक 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 शेत बांधावर बसून काय म्हणाले धुऱ्यावर बसून लोकाला म्हणून काय म्हणला शेतातच दम नाही म्हणलं झालं. शेतात दम नाही असं नाही किंवा नशिबात दम नाही. खेती करेगा तो लांगा लुंगा. लांगा लुंगा म्हणजे बारीक बारीक खेती करेगा तो लांगा लुंगा. काय करावं बा म्हणलं आता 2-4 माणसं जाळे घेऊन जाऊ लागले त्याचं तळ्याला. तर म्हणाले काय धंदा करता माशा धरता बरं आहे का खाऊन पिऊन 1000-2000 रोजची पडते. हा धंदा नाही काय की म्हणलं. शेत इकलं सुध घेतलं शेत इकून सुध घेतलं जाळं येऊन त्याच्या संग गेलं. त्याने पलीकडे जाळं टाकलं हे अलीकडे टाकलं. त्याच्या जाळ्या छटाकाच्या 2 छटाकाच्या काय किलोच्या अर्धा किलोच्या पाव किलोच्या माश्या त्याच्या जाळ्यात आणि ह्याच्या जाळ्यात सगळे अर्धे छटाक अर्धे छटाक अर्धे छटाक बारीक 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 त्याच्या अर्धा किलोच्या पाव किलोच्या 1 किलोच्या ह्याच्या जाळ्यात अर्धी छटाक छटाक अर्धी छटाक. नाही म्हणला जाळ्याचे ठिकाण बदला होते म्हणला. तुम्ही वरून टाकू नका मला तुमच्यावर मला बघू द्या मला. त्याचं जाळ इकडे टाकलं हेच तिकडे टाकलं तिकडे बी जाऊ जा. मच्छी पकड गया तो झांगा झिंगा. खेती करेगा तो लांगा लुंगा. मच्छी पकड गया तो झांगा झिंगा. छटाकाची अर्धी छटाकाची छटाकाची अर्धी. ह्याच्यात बी काही नाही बाबा. रस्त्यात बसलो होतास आणि तसं काय महाराजाची गाडी आली झेंडा बघितलं महाराज 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 तमा म्हणला पाया पडते पडलं पाया. लईच पांढरे शिपट कपडे आहेत तुमची लईच मजा असते किंवा म्हणला कसं कसं करता महाराज म्हणले कीर्तन करून लोक जीव घालून पाया पडून 10,000 15,000 20,000 25,000 कमीच नाही म्हणजे रोजचे 2 तरी कीर्तन धंदा काय की म्हणलं. आणि बिन भांडवली आहे की त्याला काय भांडवल लागत ना काय ना. तुमचं गैरसमज आहे कीर्तन करायला भांडवल लागत नाही असं नाही. कीर्तन करा इतकं भांडवल कुणालाच लागत नाही. ऐका ध्यान ठेवा. पण ते कीर्तन करा यावं लागते. मला जमना म्हणला पण सोपं धंदा. भगवे कपडे घातले भगवे कपडे आणि भगवे कपडे घालून एका झाडाखाली बसला. एक साखरेचं असं टोपलं घेतलं. 5,000 रुपये देंगा एक बेटा होऊंगा. 5,000 रुपये देंगा एक बेटा. लोकांना काय म्हणत एक बार माहिती गोष्ट व्हायला उशीर आहे. तुरमड जवळ त्या लोकांची इकडे महाराज निघालता साखऱ्या कोणता होता ते कुणीकडे साखऱ्या बाबा कशाला बी साखरेत देऊ लागला. डोसकं दुखाले खाय साखर अंग दुखाले खाय साखर दारू सोडायचे खाय साखर नवरा बायकोचं जमाना खाय साखर. मॅम मला झाल्या शुगर मला खा साखर. शुगरच्या माझा साखर असते कशालाही साखर साखऱ्या महाराज जे बारी लागली म्हणून चाल 5,000 जमा केली एकाला बिगुन नाही. कुणा सांगितलं की पोलिसाला जे पोलीस ज्या गाडी ज्या आली क्वाय 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 करी ज्या झाडाखाली बसलं होतं का नाही त्या झाडाला उरपाट टांगलं खालून सुंदरीन वरून रट्टी. कबीर महाराज म्हणजे खेती करेगा तो लांगा लुंगा. मच्छी पकड़ गया तो झांगा झिंगा. महाराज बन गए तो परटा टांग. नशीबोंग
ते नशिबाचा खेळ आहे. महाराज म्हणले अन्न मान तो प्रारब्ध आधी. काही माणसं म्हणतील आम्ही प्रयत्न करूच नाही का, असं काही लोकांचं म्हणणं की नशिबानं मिळते म्हणा मग आम्ही जागेवर बसून. खरं सांगू नशीब देणं असलं तर जागेवर बसून राहा. तुमच्या नशिबात जागेवर मिळते. तर या मंगळ योग येतो, तर या मंगळ योग येतो, तरी हा मंगळ योग येतो, तरी हा मंगळ योग येतो. जेव्हा फिरते कपाळ तेव्हाचा मंगळ योग येतो. तुमचं नशीब चांगलं बसून मिळते. अदृष्ट उद्यमाचे निमिषे काय भडसे भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे. तुमचं नशीब चांगलं. काही काही माणसं यशीच्या रूम मध्ये बसून राहतात, कोट्यावधीचा व्यवहार करतात. त्याच्या सईवर फिरायच्या खुर्च्या, गाडीला यशी, बंगल्याला यशी, ऑफिसला यशी, त्याच्या बाथरूमला यशी आहेत. ऊन कसलं माहित नाही काय नशीब असं. आणि काही काही माणसाच्या हातातलं कोईतच पडे ना. व्यवसाय निमित्त व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित या फळावर त्या फळावर त्या फळावर त्या फळावर. आली गाडी म्हणा कोंबडे संगत कुत्रे संगत लेकर संगत बाजा संगत पुढच्या फळावर ते कोणत्या फळावर जन्मच गेला मारा. कुठे जा जे ते जावे ते ते. काही काही माणसं बसून राहते. तू एखाद्या कीर्तन ऐकलं घरी जाऊन झोपलं, झोपे स्वप्न पडले. देव म्हणे तुझ्या नशिबामध्ये तुझ्या शेतामध्ये तुझ्या आज यानं हांडा पुरून ठेवला उंबरा झाडाखाली आणि ते तुझ्या नशिबाचा जा घेऊन उकरून घेऊन ये. हे काय म्हणाले आत्ताच माऊली महाराजाचं कीर्तन ऐकून आला. मी नशिबात असलं तर इथं आणून देशील म्हणला. मला सांगालास वरच्या पट्टीला उंबरा झाडाखाली धनाचा हांडा घेऊन ये मोठ्यानं बोलाले. दोन चोर वाटणं जाऊन ऐकाले. कशाला लोकांचे घर फोडायचे तर चल टिकाव खोरे घेऊन म्हणले. त्याच्या शेतात हेनं जाण्याच्या आधी हे काय म्हणाले मला इथं आणून देशील म्हणला. चोर गेले उकरलं निघाला धनाचा हांडा. पण नशिबात नव्हतं घ्यायच्या कुणाच्या चोरायच्या. धन आबाग्या कोळशे सर्प इंचू दिसे. धन आबाग्या कोळशे त्या हांड्यात इच्छेन कोळशे सर्प. काय बदमाशानं फसिलं म्हणले आपल्याला. उकरायला लावलं रात्र बेजार केलं. बांध तोंड त्याचं म्हणलं. ते तोंड बांधायला लावलं तसंच हांडा घेऊन त्याच्या घराला आले. एक काय म्हणाले त्यानं जिथं झोपलंय त्याच्यावरचं बाजावरचं पत्र काढून बरोबर तोंड सोडून त्याच्या अंगावर टाकू इच्छा. एकदम बिताडावर चढलं त्याच्या अंगावरचं पत्तर ते बाजावरचं पत्तर सारलं भकीला तोंड सोडलं वरून ते हांडारी चू आली. पडताना कोळशे इच्छे पडाले पण त्याच्या अंगावर पडलं
100 नंबरी सोनं 24 कॅरेट चम चम चम. सोनं म्हणत हिचे पडाले तर सोनं कसं व्हाले. एक सांगू, मन देने वाला देता है तो काय छप्पर फाड़ के नाही पत्तर काढ के देत आहे. त्याचं असल्यावर पत्र काढून देतय आणि त्याचं नसल्यावर जोडे मारून घेतय. विठाला कीर्तन ऐकून हसण्यावारी नेऊ नका. लक्षात धरा, समाधान माना. कुणाचा द्वेष करू नका, मत्सर करू नका. प्रयत्न करून मिळालं नाही ना, नशिबात नाही म्हणा. लोकांसंग हेवे देव करू नका. त्याला कसं मिळालं, मला कसं मिळालं नाही, त्याच्या नशिबात आहे म्हणा. अहो तुमच्या नशिबात असू द्या, कुठंच जात नाही. एक जण मकाचं कणीस भाजून खाऊ लागलं तर समोरून महाराज महाराज म्हणे तुम्हाला लय कळतंय म्हणे. महाराज म्हणजे हो, आणि काय कळतंय. महाराज म्हणजे मकाचं कणीस खालास का नाही, याचा एक दाना नाशिकची कोंबडी खाणार आहे म्हणजे. तू जे मकाचं कणीस खालास याच्यातला एक दाना नाशिकच्या कोंबडीच्या नशिबात आहे म्हणजे. कोई बी सांगत म्हणला महाराज. मी तो उभा टाकून खाला म्हणला, नाशिकला मी कवा जाईल म्हणला, इतकाच उभा राहा म्हणला, गपकून एकदाच खातो म्हणलं. सगळं मकाचं कणीस सोनाचे दाणे हातात घेतलं, गपकून तोंडात टाकाय गेलं. सरे दाणे तोंडात गेले, पण एक हानवटीवर टुपकला, नाकात शिरला. रात्रतून नाक सुजलं मग चाल हे राहते. तुम्हाला हातगाव जवळ वाटतं की गेलं हातगावला. बाळापूरला दवाखान्यात गेलं. बाळापूर डॉक्टर म्हणला इथं नाही, हातगावला जा. हातगावला गेलं. हातगावच्या डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करावं. ते परी नाकाचा दवाखाना नाशिकलाच आहे आणि इथं उभे जाऊ नका, जा नाशिकला म्हणलं. रात्रभर रेडीत बसलं, गेले नाशिकला. सकाळच्या परी उत्तर डॉक्टर उठलं, का आला तो का बघा म्हणला. डॉक्टरने बघितलं मशीन, ऑपरेशन करायची गरज नाही म्हणलं. ते एक झेंडूबाबाने बाटल आहे, असं नाकाला लावून बाहेर उभा राहा म्हणला वाट्यावर. शिकी त्यानं पडते म्हणला. ही वाट्यावर जाऊन उभा राहिले, त्या नाकाला औषध लावून 10-5 कोंबड्या चोरवल्या. त्या चटकून शिकलो, टपकून दाना खाली पडला. चटकून कोंबडीने उचलला. बाप हो म्हणला, महाराज कोण्या गावचं होतं बघावं लागतं की म्हणला. खरंच सांगला त्यानं म्हणले तसं. तेव्हापासून मन पडले, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का ना. तुम्ही कुठेही दुनियात जा, तुमच्या नशिबातलं कोणीच काढून घेत नाही. तुम्ही कुठेही जा, तुमच्या नशिबातलं कोणीच वापस तुमच्या नशिबातलं चोरून सुद्धा नेत नाही. तुमच्या घरात चोरी घडली असेल, तुम्ही एकच सांगा, आपल्या नशिबातच नाही नेलं म्हणा. करावे ते म्हणे समाधान. किती तुम्ही प्रयत्न करून पळापळी करून तुम्हाला 10 रुपये मिळायचे, 10च मिळणार. 5 मिळायचे, 5च मिळणार. त्याला 15 कसे मिळाले म्हणून तुम्ही दुःख मानून घेऊ नका आणि नाराज होऊन जिंदगी वाया घालू नका. काही माणसं मला मिळालं नाही ह्याचं दुःख नाही, काही माणसं आपल्याला मिळालं नाही ह्याचं दुःख नाही, त्याला कसं मिळालं ह्याच्या दुःखात उभी जिंदगी बर्बाद करायली. एकच करा, न लगे रुसावे आणि का बहुता आपुल्या संचिता वाचून. 11 वाजलेत. मला घडलेल्या गोष्टी दृष्टांत सांगतो एक, आणि थांबते वर भजन करा. विठाला विठाला गावात कीर्तन झालं. जवळपास या गोष्टीला 25 वर्ष झाला असेल. तेव्हा गाडी नव्हती, काही नाही आमच्याकडे. एसटीचा प्रवास, गाडी नाही, एसटीचा प्रवास. कीर्तन झालं. सकाळी 6 वाजता उठलो. बाई म्हणली महाराज पुरण घातलंय, स्वयंपाक केलाय, गरम गरम पोळ्या टाकते, जेवून जा. मला जायचं होतं बाराळीला. लातूरची गोष्ट आहे. 7ला गाडी होती, बाराळीला गाडी आहे. म्हणलं बाई पुन्हा उशीर होते, जातो भिगेन. बाई म्हणली महाराज सजलेला स्वयंपाक झालेला, उगं दुपारच्या गाडीने जाताला. बाई दुपारी गाडी का आहे की म्हणलं, झालेल्या स्वयंपाकाला लात मारून ताट बाग भुकीला सारून म्हणा की आता संग एक वाजणार पोरग होतं. 2 जण आला लातूरच्या बसस्टँडला. आम्ही आला गाडी झाला. ते टाइम सांगते त्या मॅनेजरला, म्हणलं मॅनेजरला, साहेब गाडी बाराळी आताच गेली म्हणला. पुन्हा गाडी कवा? 3 वाजता म्हणलं. सगळंच पोरग म्हणला आंघोळ्या करून मस्त गंध लिहून पोळ्या खाऊन येत होता किंवा म्हणला
उगच गडबड केलं म्हणलं आणि तुम्ही आता उपाशी मारलो बघा म्हणला आता वापस बी झाला ये ना आणि दुसरी गाडी बी नाही बसला बस स्टॉप तर ओळख बी नव्हती कुणाची त्याला मी तोंडाकडे बघून आलो मी त्याच्या तोंडाकडे बघून आलो त्यानं 8 वाजले 9 वाजले 10 वाजले 11 वाजले कोणा दम खाल्लं मी चल तू हॉटेलात खाऊन येतो म्हणला मी म्हणलं तू गेला मला दम पडते का रे बसू ग म्हणलं तर उपाशी तर दोघंही उपाशी गेलं तर दोघं मी म्हणलं 12 वाजता 12:30 वाजता भुईमुगाच्या शेंगा ते ओल्या असं भाजून इकडं तर गाड्यावर एक जण त्यानं आमच्याकडे बघितले माऊली महाराज आहेत किंवा मला पळतच आले महाराज तुमचं कीर्तन ऐकून मला बस स्टँडला शिवाजीनगरला गणपतीत कीर्तन झालं तर म्हणला बस स्टँडच्या मागं आणि तुमचं कीर्तन म्हणलं लय आवडलं म्हणलं मला बरं झालं म्हणलं तुमचा नंबर नव्हता काय नाही केव्हा भेट वाटले म्हणला बरं झालं म्हणला तुझी भेट झाली चला म्हणला लोका घरी सत्यनारायण म्हणला आणि पुरणपोळीचा स्वयंपाक तयार आहे चलाकडे जेवण करूत म्हणला इतकं समाधान वाटलं आम्हाला इतका आनंद वाटला तिथल्या पोळ्या सोडल्या पण इथल्या पोळ्या आहेत नशिबात म्हणलं पण एक रीत आडवी आली कोणती कुण्याही माणसाने एक बार जेवायचं चला म्हणलं की येऊ नये जाऊ नये कुणाच्या घरी असो अहो बैलाला सुद्धा आदल्या दिवशी सांगते तू आज आवतं उद्या जेवाय पोळ्याला मग सकाळी आवतं सांगावं लागतं स्वयंपाक झाला की बोलवावं लागतं रीत आहे तिला मान येतो का जेवायला येतो म्हणलं की मिळणार गेलं कुठं म्हणलं त्याला आणि स्वयंपाक झाला आणि 1-2 पंक्ती उठल्यात आणि आपली गाडी पडल्यात चला येतो का जेवायला स्वयंपाक उरला असं म्हणतात आवतं सांगावं लागतं पुन्हा जेवाय बोलवावं होतं मामले हो का 10 ते 12 कीर्तन झाले 12:30 वाजता इथं आला तिथं आता पोळ्या जेवला आता पुढच्या वेळेस तुमची भेट झाली तुमच्या घरी जेवण करू नाही म्हणला तिथं पोळ्या जेवला असताना मला इथं आरती खाताल म्हणलं तिथं 2 खाले असताना इथं आरती खाताल म्हणलं राहायला आरती म्हणला भात खाताल म्हणलं राहायला जेवण म्हणला चहा पिताल म्हणला नाही मग गिलास संघाचं पोरग म्हणला चला की गुन्हा म्हणला माणूस एवढं काकलूत करायला म्हणलं भूक लागली होती की आधी गेला त्याच्या घरी हातोपातलं बाईनं महाराज आले म्हणून ताट वाढलं जेवायला मस्त 2 पोळ्या भात बरडा आमटी भजे पापड ते बघितलं मला इतका आनंद वाटला संघाच्या पोराला म्हणलं हे बघ आता गडबड करू नको 3ची तर गाडी गटल नाही तर मुक्काम करायला म्हणलं आता तुझं जेवण गडबडीचं आहे माझं दमाचं आहे माझ्याकडे बघू जेव बघ म्हणलं असतं आम्ही मस्त तयारीमध्ये बसलो घरचा आम्हाला ताटा नाही गेला बायकोला म्हणाला इडी येईस का एवढं कुठं वाढतात का आता जेवण आहेत म्हणून अर्धी पोळी वाढ म्हणलं आत्ता जीवन आहे तर नग म्हणला ते बळण आणले घरला म्हणला किती खाणार म्हणला अर्धी पोळी वाढ इमानदारीनं बाईनं 1.5 पोळी काढून घेतली ना अर्धीच पोळी ताटात आली ते संघाचं पोरग म्हणलं आता कसं मी म्हणलं जसं असेल तसं गोष्ट संपली मी कशा करता सांगितलं नशिबात असल्यावर नाशिकची कोंबडी दाना खाते आहे आणि नशिबात जर नसल ताटात वाळलेली पोळी वापस जाते सगळा खेळ नशेवर असल्यामुळे न लगे रुसावे आणि का बहुता आपुल्या संचिता वाचून या महाराज पटलं आमचं तुमचं आम्हाला पण एक सांगा की आता तुम्ही सविस्तर सांगाल नशिबातले बघ चुकत नाहीत ह्याला काही पळवाट पर्याय का ह्याला काय आहे का सांगा ह्याला एक पर्याय आहे देवाला जर शरण गेला आणि आपल्या भोगाचा भार देवावर जर घातला आणि देवाला दया आलीच तर देवानं जर आपला कैवार घेतला तर देव भोगातून मुक्त म्हणे भार
वेळोवेळा म्हणावा गोविंद वेळोवेळा म्हणावा गोविंद वेळोवेळा हरी म्हणावा गोविंद वेळोवेळा भगवंतावर भार घाला. आपल्या सुखादुःखात भगवान सहभागी होतो आणि भार घालण्याकरता जे सप्ते आहेत, आपला नेऊरवाडीचा सप्ताह असेल, गावोगावचे सप्ते असतील, हे त्याचंच एक माध्यम आहे. आणि म्हणून आपल्या सुखादुःखात भगवान सहभागी होण्याचं कारण भजन नाम संकीर्तन आहे. म्हणून म्हणावा गोविंद वेळोवेळा मनोनी मनी मानू नये खेदू. म्हणावा गोविंद वेळोवेळा. 11 वाजून गेले, वेळ संपली. बरोबर 8:45ला भजन सुरू झालं वाटतंय. मस्त 2 तास सेवा. कीर्तनाचा नेमच असते, प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, गोंधळ 3 तास, तमाशा आता 4 तास, 12च्या पुढे नाही. आणि पुन्हा गोंधळ रात्रभर. म्हणून कीर्तनाचा नियम आहे 2 तास. गाव भाविक आहे. पहिल्यांदा आमच्या पिंटू महाराजांनी संपर्क केला. गावातल्या पुराणे 8 तुमच्या भागात बऱ्याच ठिकाणी मी आलोय. हे भाग का नाही, तुकाराम महाराज संस्थान येळेगाव, इथं कामारीला संभाजी महाराज संस्थान आहे. या संस्थानला इकडे हातगावला, पुन्हा इकडे बऱ्याच ठिकाणी काल्याच्या कीर्तनाच्या सेवा आहेत. परिसरात येतो, पण या गावाला येण्याचा पहिला प्रसंग योग आहे. गावातील तरुण मंडळी उपस्थित आहेत. निर्व्यसनी जीवन जगा, मायाबापाची सेवा करा, देव देश आणि धर्माच्या कामी या. सज्जन हो, मनुष्य जन्म पुन्हा बार बार नाही. आपल्यापासून दुसऱ्याला दुःख होईल असं वागू नका. आपल्यापासून सर्व समाजाला आनंद होईल असं वागा. आनंदी जीवन जगा आणि आनंदानं या जगाचा निरोप घ्या. जे माणसं सुखी होऊन जगाला आनंद देऊन जातात, समाज चंद्र सूर्य आजेपर्यंत त्याला विसरत नाही. आणि म्हणून आपण सुद्धा ते कार्य करावं. हेच आपण सद्भावना या कीर्तनाच्या माध्यमातून व्यक्त करूया. सर्व मंडळाला अंतःकरणापासून धन्यवाद. बोलता बोलता चुकीचा शब्द केला असेल क्षमा करा. मी सुरुवातीला म्हणलं शाने शाने माणसं पुढे या. लेकरं बसले होते पुढे, बरं म्हणलं लेकरं पुढे बसले तर शानेला पुढे घ्यावं. एखादे शब्द कमी झाला असेल, चुकीचा वाटला असेल, क्षमा करा. बरोबर असतील ते सद्गुरू मोतीराम महाराज, श्री गुरु मारुतीराम महाराजांचं मी कुठं कीर्तन शिकलो नाही, कोणा संस्थेत नाही. हे माझ्या मोतीराम महाराजची कृपा आहे. करविली तैशी केली कटकट, वापुडी का नीट देवलाने शेवेमध्ये जमाधरा. कृपा करा शेवटी सगळ्यांनी भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.